नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. बारामतीतल्या त्या 29 गावांमध्ये वातावरण फिरलंय. सुनेत्रा पवारांचाही डाऊट खरा ठरतोय. पवारांनी तेच लोक आता फोडलेत. ज्या बारामतीत अजित पवार फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी यायचे आणि लाखांचे लीड घेऊन समोरच्याचे डिपॉझिट जप्त करायचे, त्या बारामतीत मुख्यमंत्री फडणवीस, गोपीचंद पडळकर, गडकरी, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे असे ढिगभर नेते प्रचारासाठी येणार. ज्या बारामतीत पवारांनी उमेदवार न देऊन काँग्रेसने माघार घेतलेली असताना तळ ठोकून प्रचार करण्याची वेळ आली आहे, त्या बारामतीत सुनेत्रा पवारांना आधीच डाऊट आला होता की घोळ नेमकी कोणी आणि कसा केला. अजित पवारांचा अपघात की घातपात? सुनेत्रा काकी गप्प. मोबाईल सापडतो आणि ब्लॅक बॉक्स जळतो. पार्थ पवार गप्प. बारामतीत दादांची FIR घेतली जात नाही. अख्खी बारामती पाहते आणि सरकार गप्प. 2 महिन्यात सगळा विषय हाताबाहेर निघून गेला. अजित पवारांच्या काळात मिनिमल बारामती प्लस मॅक्झिमम राज्य ही रणनीती होती. आता बारामती केंद्रित प्लस भावनिक एकीकरण ही सुनेत्रा पवारांची रणनीती. सुनेत्रा पवारांनी प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी गावामध्ये मंदिरात नारळ फोडून केला. गावांचा पाणी प्रश्न, जवळपास 33 गावांचा पाणी प्रश्न सुटलेला नाहीये. अजित पवारांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतल्या त्या 29 गावात पदयात्रा आणि सभा घेतल्या. त्याच दरम्यान दिवाळीही होती. 3 दिवस बारामतीत पवारांनी म्हणजे अजित पवारांनी तळ ठोकला होता. बारामतीतला प्रचार फिरतोय हा डाऊट अजित पवारांना मागच्याच विधानसभेला आलता, पण अजित पवारांनी ते मॅनेज केलं. यावेळी मात्र फॅक्टर पूर्ण बदलला. ही जागा अजित पवार यांच्या 8व्या टर्म मधून रिक्त झाली. बारामती हा पवार कुटुंबाचा गड. सुनेत्रा पवार यांना स्वतः तळागाळातील मतदारांशी थेट संपर्क करावा लागतो, जेणेकरून अजित पवारांचा वारसा मी पुढे चालवते हा संदेश घराघरात पोहोचेल. ही वेळ आली कारण 2 महिन्यामध्ये मतदार आणि 8व्या टर्म पर्यंत अजित पवारांना घेऊन जाणाऱ्या पवारांना विश्वासात घेतलं नाही. हे बारामतीला खटकलं. किमान 10 दिवस गावाची वेस सोडली जात नाही. तिथे 3ऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार शपथविधीला पोहोचल्या. तुम्ही सुख-दुःख पाळलं नाही तर आमच्याकडून सहानुभूतीची अपेक्षा का ठेवता, अशी एक चीड बारामतीकरांच्या मनात आहे आणि हाच सर्वे होता. म्हणून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आटापिटा सुरू होता. मात्र ही बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली नाही. पहिले सगळे खेळ डावपेच इथे गंडलेले दिसतात. शरद पवार प्रचारासाठी येणार का? आम्ही उमेदवार दिला नाही, तेच खूप झालं हा मेसेज शरद पवारांनी दिला. कुठलीही निवडणूक म्हणून लढवायची असती, ती बिनविरोध होणार नसते हा मेसेज सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचवला. काँग्रेसचा उमेदवार फक्त आपल्या शब्दावरती माघार घेऊ शकतो हे शरद पवारांना समजल्यानंतर तो उमेदवार माघार घेण्यासाठी सुद्धा शरद पवारांनीच प्रयत्न केले आणि तेव्हा काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला. माझा फोटो कुठल्याही अजित पवार गटाच्या बॅनरवरती नको असं शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं. मात्र तरीही सुनेत्रा पवारांना बारामतीत प्रचार करताना शरद पवारांचा फोटो हा घ्यावाच लागतोय. हे समजून घेण्यासाठी 2024ची टाइमलाईन समजून घेणं गरजेचं आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशा पद्धतीचा सामना बारामतीमध्ये झाला. पहिल्या दिवशी म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशीच बारामतीत सभा घ्यायची हा आतापर्यंत अजित पवारांच्या राजकारणाचा आणि प्रचाराचा पॅटर्न होता. मात्र 2024ची निवडणूक अपवाद ठरली. 29 गावांमध्ये पदयात्रा काढल्या गेल्या, छोट्या मोठ्या सभा घेतल्या गेल्या, बैठका लावल्या गेल्या, कार्यकर्त्यांना पुन्हा एकजूट केलं गेलं, आश्वासनं दिली गेली. 23 गावांचा पाणी प्रश्न सोडू असं 2024लाही सांगितलं गेलं आणि आता 2026लाही सुनेत्रा पवार सांगतायत. ही सगळी वेळ आली होती कारण त्या 29 गावांमध्ये वातावरण फिरतंय याची माहिती अजित पवारांना मिळाली होती. आता ही नेमकी गावं कोणती आहेत तीही समजून घेऊयात. शिरसुफळ, सुपे, मोरगाव, सोमेश्वर अशा अनेक गावांमध्ये प्रचारानिमित्त 2024ला अजित पवारांना सभा घ्याव्या लागल्या होत्या. जवळपास 59 गावांचे गावभेट दौरे अजित पवारांना करण्याची वेळ 2024ला चालती कारण अजित पवारांना मेसेज मिळाला होता की वातावरण आपल्या विरोधात फिरतंय. मात्र ते अजित पवारांनी त्यावेळी मॅनेज करून घेतलं होतं. आता अजित पवारांच्या अब्सेंटीमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार ह्या बारामतीतील प्रचार सांभाळायचे. त्यामुळे त्यांना पुरेपूर माहिती आहे की अजित पवारांच्या विरोधात वातावरण नेमकं कोणत्या गावांमध्ये होतं आणि विशेष करून ते 29 गावच घात करतील अशा चर्चा आता व्हायला सुरुवात झाली. याही पलीकडे जाऊन आणखी एक मुद्दा समोर येतो. मला सांगा,
सुनेत्रा पवारांना अर्थमंत्री म्हणून शपथ कधी दिली जाणार आहे? अर्थमंत्रीपद सुनेत्रा पवारांना दिलं गेलं नाही, कारण तोंडावरतीच अधिवेशन होतं आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडायचा होता. सुनेत्रा पवारांना तो लगेचच्या लगेच शक्य झाला नसता, म्हणून तात्पुरती जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती. आता अधिवेशनही होऊन गेलंय. मग जी जागा अजित पवारांची जागा सुनेत्रा पवारांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री पद दिलं, राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना केलं, गटनेते पद दिलं गेलं, या सगळ्या जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांना दिल्या, तर अजित पवारांकडे असणारं अर्थ खातं अजूनही सुनेत्रा पवारांकडे का दिलं गेलं नाही, हा प्रश्न विचारावा नाही का? असे अनेक प्रश्न आहेत जे भाजपने अजूनही गुलदस्त्यात ठेवले. या प्रश्नांवरती कुणी बोलतही नाही आणि कुणाला बोलून दिलंही जात नाही. त्यामुळे या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या बारामतीला चांगल्याच खटकतात. विशेष करून बारामतीतील FIR प्रकरण तर आणखीनच गाजलेलं आहे. काँग्रेसने शेवटपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अट एकच ठेवली होती, ती म्हणजे अजित पवारांचा घातपात की अपघात याबाबत महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, आम्ही लगेचच्या लगेच आमचा उमेदवारी अर्ज मागे घेतो. मेसेज पोहोचवला होता की ही लोक सत्तेत आहेत, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवारांचा घातपात झाला की अपघात झाला याबाबतची FIR त्या त्यांची ताकद वापरून कोणत्याही पोलीस स्टेशनला नोंद करून घेऊ शकतात. मात्र तसंही सुनेत्रा पवार करत नाहीये. मग फक्त मतलबापुरतच हे आपल्याकडे येतात का, असे प्रश्न तयार करून दिले गेले होते. शरद पवारांना शेवटच्या क्षणी विश्वासात घेतलं गेलं नाही. 8 टर्म आमदार होण्याचं रेकॉर्ड अजित पवारांना कायम ठेवता आलं, ते शरद पवारांच्या आशीर्वादाशिवाय ठेवता आलं असतं का? टाइमलाईन बघितली तर रोहित पवारांच्या आरोपांनुसार अजित पवार जाण्या अगोदर 2-3 महिने आधीच अजित पवारांचे सूर भाजपापासून वेगळे व्हायला सुरुवात झाली होती. मग त्यातच केले गेलेले स्टेटमेंट, तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे, आम्हीही काकांच्याच आशीर्वादाने चालतो, आणि एकंदरीत शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी. आता तर तटकरेंनीही मान्य केलं होतं. विलिनीकरणाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आलेली होती. मात्र दादा असतानाचे विलिनीकरण आणि दादा नसतानाचे विलिनीकरण खूप वेगळं होणार होतं, आणि म्हणून विलिनीकरणाबाबत काही घडलंच नाही किंवा विलिनीकरणाबाबत कुणी बोललंच नाही असा मेसेज तटकरेंनी जवळपास 1 महिना पोहोचवला. आता 2-2.5 महिने होत आलेत. मात्र तरीही सुनेत्रा पवारांना अर्थ खातं कधी दिलं जाणार यावर कुणीच बोलत नाहीये. त्यामुळे अजित पवारांच्या मंत्र्यांनी आणि बारामतीकरांनी सुद्धा आणखी एक गोष्ट लावून धरली पाहिजे की दादांची जागा जर सुनेत्रा पवारांना द्यायची तर ते अर्थ खातं सुद्धा सुनेत्रा पवारांकडे द्या. मग बघूयात महायुती म्हणून किती लोक कशी लढतायत. ज्या बारामतीत अजित पवार हे स्टार प्रचारक होते, आज त्या बारामतीत स्टार प्रचारक म्हणून भाजपनं घुसखोरी केली. इकडे रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, गोपीचंद पडळकर ज्यांनी नेहमीच अजित पवारांना विरोध केला, त्यांनाही बारामतीत घुसवलं जातंय. लक्षात घ्या, बारामती मिळवण्यासाठी याआधी अमित शहांनी बारामतीमध्ये प्रचार सभा घेतल्या होत्या. पवारांनी त्यांच्या 50 वर्षांच्या राजकारणात केलंय काय असा प्रश्न बारामतीकरांना विचारला होता. त्यावेळी शहांनी पवारांना नेस्तानुभूत करा, त्यांना उघडं पाडा अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. आता त्याच बारामतीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी धडकते. याचा अर्थ एवढे 3-3.5 वर्ष काढून घेतले जातील आणि त्यानंतर बारामतीत दुसरी फिल्डिंग लावली जाईल. अजित पवारांनी बोलण्याच्या ओघात म्हटलं होतं, सुप्रिया सुळेंपुढे सुनेत्रा पवारांना उभं करणं हा माझा निर्णय नव्हता, तर तो भाजपचा अप्रत्यक्षपणे निर्णय होता, हा मेसेज पोहोचवला होता. अर्थात बारामती काही करून ताब्यात घ्यायची यासाठी आतापासूनच लावली गेलेली ही फिल्डिंग तर नाही ना.